नमस्कार मंडळी, रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण रेशनचे तांदूळ आणि मूग डाळ याच्यापासून अतिशय चविष्ट आणि झटपट बनणारी अशी ही रेसिपी बनवणार आहोत। रेसिपी एकदम सोपी आहे आणि खायला तेवढीही पौष्टिक आणि चविष्ट अशी आहे। तर इथे 1 वाटी रेशनचे तांदूळ आणि सालासकट असलेली अशी मूग डाळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातली होती। भिजत घालत असताना आपल्याला याला 2 ते 3 वेळा छान असं धुवून घ्यायचं आहे आणि नंतर याला रात्रभर आपल्याला अशा पद्धतीने भिजत घालायचं आहे। छान डाळ आपली भिजलेली आहे, तांदूळ पण छान भिजलेले आहेत। तर सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही याच्यापासून मस्त असा नाश्ता बनवू शकता। तर दुसऱ्या दिवशी सकाळी अशा पद्धतीने भिजल्यानंतर आता आपल्याला ही डाळ छान अशी वाटून घ्यायची आहे। त्याच्यासाठी इथे मी मिक्सरचा जार घेतला, त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे। तर याच्यामधील पाणी पण आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान अशी ही डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा सकाळी आपल्याला नाश्त्याला बनवण्यासाठी एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे। तर हे तांदूळ आणि डाळ वाटून घेत असताना याच्यामध्ये आपल्याला 1 मिरची आणि 1 अद्रकाचा तुकडा घालून घ्यायचा आहे। तर ही मिरची आणि अद्रकाचा तुकडा हा सर्व मिश्रणासाठी आपल्याला पुरेसा आहे। थोडीशी आपल्या या रेसिपीला चव छान यावी याच्यासाठी आपल्याला इथे मिरची आणि अद्रक घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर सर्वच भिजत घातलेले डाळ तांदूळ अशाच पद्धतीने इथे मी वाटून घेतले आणि तुम्ही पाहू शकता एकसारखं छान असं वाटलं गेलेलं आहे। याची कन्सिस्टन्सी पण पाहू शकता। तर आज आपण रेशनचे तांदूळ आणि मूग डाळ याच्यापासून डोसे बनवणार आहोत। तर आपल्याला इथे कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार ठेवू शकता। इथे थोडंसं घट्टसर असंच हे पीठ आहे, तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला डोसे बनवून दाखवते। तर इथे आपल्याला पीठ काय करायचं आहे, अगोदर 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे आणि पीठ आपलं छान भिजत आहे तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेऊयात। तर त्याच्यासाठी इथे मी एक मिक्सरचा जार घेतला, त्याच्यामध्ये 1 वाटी दही घातलेला आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। सोबतच इथे आपल्याला परत 5 ते 6 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। नंतर इथे अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतले। याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। मिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार ठेवू शकता। अर्धा चमचा इथे मी मीठ घालून घेतलं। 1 अद्रकाचा तुकडा घालून घेतलेला आहे आणि फ्रेश अशी हिरवी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता ही चटणी पण आपल्याला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे। सोबतच याच्यामध्ये मी 1 चमचाभर साखर पण घालून घेतली, तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे। आणि अशा पद्धतीने चटणी वाटून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतली। आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे। त्याच्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे आणि मोहरी छान तडतडली की सोबतच त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता पण घालून घ्यायचा आणि ही चुरचुरीत अशी फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली शेंगदाणे आणि दही याच्यापासून मस्त ही चटणी बनवून तयार होते। गोड आंबट तिखट अशी छान चव येते याला। आपली चटणी पण इथे बनवून तयार झाली आणि आता आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे। तर आज आपण त्या पिठाचे डोसे बनवणार आहोत। तर डोसे बनवायला घेऊयात। त्याच्यासाठी इथे मी 1 डोसा पॅन घेतला, त्याच्यावरती थोडंसं तेल आणि पाणी घालून त्याला अशा पद्धतीने पसरवून घेतलं आणि हे बॅटर याच्यावरती सोडून घेत आहे। तर सुरुवातीला ना आपल्याला थोडंसं घट्टसर बॅटर याचा डोसा कसा बनतो हे पाहायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालून पातळ डोसा कसा बनतो, पातळ पिठाचा डोसा कसा बनतो ते सुद्धा इथे पाहायचं आहे। तर आपण जेवढं बॅटर पातळ करू ना तेवढा डोसा आपला कुरकुरीत असा बनतो। तर अशा पद्धतीने पूर्ण डोसा पॅनवरती मी इथे बॅटर सोडून घेतलं आणि एक साईड छान अशी भाजून घ्यायची आहे। वरतून आपल्याला थोडंसं याला तेल लावून घ्यायचं आणि छान असं भाजलं गेलं की नंतर आपल्याला दुसऱ्या साईडने याला भाजून घ्यायचं आहे। तर तुम्हाला कशा पद्धतीचे डोसे आवडतात त्यानुसार तुम्ही ते करू शकता, परंतु जेवढं आपण बॅटर पातळ करू ना तेवढं इथे डोसे कुरकुरीत असे बनवून तयार होतात। त्याला जाळी पण छान अशी सुटते। तर एकदम साधी सोपी आणि तेवढीच पौष्टिक आणि खायलाही चविष्ट अशी ही आजची आपली रेसिपी आहे। 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी तांदूळ याच्यापासून 4 जणांचा नाश्ता आरामशीर बनवून तयार होतो। संध्याकाळी जर हे भिजत घातलं तर सकाळी पटकन आपण वाटून घेऊन अशा पद्धतीने डोसे बनवून घेऊ शकतो आणि त्याच्यासोबत ती चटणी
पण खूप छान अशी लागते। तर एक साईड आपली छान भाजली गेलेली आहे, वरतून तेल पण लावून घेतलं, पूर्ण कढई ते मोकळ्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण याला पलटून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता जाळी छान आलेली आहे, छान भाजला गेलेला पण आहे। आता दुसऱ्या साईडने पण याला छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड करायला ठेवून द्यायचं आणि नंतर सर्व करायचं। खायला एकदम छान चविष्ट आणि पौष्टिक असा आपला हा डोसा बनवून तयार होतो। नंतर इथे मी काय केलं, थोडंसं आणखीन बॅटरमध्ये पाणी घातलं आणि थोडंसं बॅटर पातळ असं बनवून घेतलं आणि त्याला पण अशा पद्धतीने डोसा पॅनला तेल लावून सोडून घेतलेलं आहे। तर याचा डोसा ना जास्त कुरकुरीत बनला होता आणि याला जाळी पण खूप छान आली होती। तर घट्ट असं बॅटर आणि थोडंसं पातळ असं बॅटर याच्यापासून डोसा कसा बनतो हे पण मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे। याला पण आपल्याला वरतून तेल लावून घ्यायचं आणि याच्या पण सेम कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि याला पलटून घ्यायचं आहे। तर पलटून घेतल्यानंतर तुम्ही पाहतालच याला खूप छान अशी जाळी पडली होती आणि एकदम कुरकुरीत असा हा डोसा बनवून तयार झालेला होता। तर अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व बॅटरचे आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहेत। तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला सांगायला विसरू नका। एक साईड आपली छान भाजलेली आहे, कडा पण छान मोकळ्या झालेल्या आहेत। आपण आता पलटून घेऊयात। तर तुम्ही ते पाहू शकता दिसायला काय सुंदर हा डोसा दिसत आहे। रंग तर छान आलेलाच आहे, परंतु जाळी एकदम छान अशी पडलेली आहे, कुरकुरीत असा छान भाजला गेलेला पण आहे आणि खालची साईड पण अशाच पद्धतीने छान अशी भाजून घ्यायची। फक्त डोसा पॅन आपल्याला एकदम गरम असा करून घ्यायचा आहे आणि नंतरच त्याच्यावरती बॅटर सोडून घ्यायचं, म्हणजे डोसा आपला एकदम छान असा बनतो। जेव्हा आपण डोसा करायला घेऊ ना त्याच्या अगोदरच आपल्याला डोसा तवा गॅसवरती ठेवून घ्यायचा, तो छान गरम करायचा आणि नंतर बॅटर सोडायचं। अशा पद्धतीने इथे सर्व डोसे मी बनवून घेतले। आता आपण सर्व करायला घेऊयात। तर ही चटणी अशा पद्धतीने इथे मी सर्व केली आणि त्याच्यासोबत हा डोसा मस्त अशी जाळी पण आलेली आहे आणि खायला एकदम कुरकुरीत असा लागत होता। आजची आपली रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झाली आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।